मोवियाच्या महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट। महिला आयोगाकडून न्याय मिळत नसल्याची केली राज्यपालांकडे तक्रार। पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलेची नियुक्ती करण्याची मागणी। कुर्ल्यातील दुग्ध व्यवसाय विकास विभागाची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, मंत्री गिरीश महाजनांचा दावा। तर धमक्या देऊन पक्ष फोडणारे दलाल म्हणजे महाजन, संजय राऊतांकडून खरपूस समाचार। निवडणुकीच्या काळात महायुती सरकारमुळे ओबीसी विद्यार्थी झळकला परदेशी शिष्यवृत्तीच्या जाहिरातीत। मात्र प्रत्यक्षात चंद्रपुरातील रोहित दिवसेच शिष्यवृत्तीसाठी ठरला अपात्र। नाशकात उभाटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। पक्षात संघटनात्मक बांधणी करताना विश्वासात घेतलं जात नसल्याचं सुधाकर बडगुजर यामुळे नाराज। बडगुजर लवकरच उभाटाला रामराम ठोकण्याच्या विचारात। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 17 जूनला। मालमत्ता जप्ती आणि इतर अर्जांवरती होणाऱ्या सुनावणीला उज्ज्वल निकमी राहणार उपस्थित। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट। दोघांमध्ये सदिच्छा भेट झाल्याची माहिती। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी राजेंद्र सुशील हगवणेच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ। तर निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ। जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली। 6 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। भारताचा सुरक्षा कवच आणखीन मजबूत होणार। रशिया 2026 पर्यंत सर्व S-400 एअर डिफेन्स सिस्टीम देणार।